नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जिओग्राफीवरती एकूण 25 प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत ते आत्तापर्यंत परीक्षेला बऱ्याचशा वेळा येऊन गेलेले आहेत, त्यामुळे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहे, नोट डाऊन करून घ्या। आणि सर्वात शेवटी एक प्रश्न मी तुमच्यासाठी देणार आहे, तर तो प्रश्न कोणता आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आणि प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला तर पाहूया जिओग्राफीचा पहिला प्रश्न काय आहे आपला। भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर शृंखला कोणती आहे? याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 गोडविन ऑस्टिन, यालाच आपण K2 असं सुद्धा म्हणतो। तर ही भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। यानंतरचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे? तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर माहे हा भारतातील सर्वात छोटा जिल्हा आहे आणि हे पुदुचेरी या ठिकाणी आहे। आता हा माहेचं जर आपण बघितलं क्षेत्रफळ तर 8.49 किलोमीटर इतकं आहे। त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। तिसरा प्रश्न काय आहे आपला? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 कच्छ हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे। आता हे जे कच्छ आहे ते त्याचं जर आपण क्षेत्रफळ पाहिलं तर 45,674 चौरस किलोमीटर इतकं आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूया, प्रश्न क्रमांक 4, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? आता हा खूप कॉमन प्रश्न आहे, सर्वांनाच माहिती आहे। भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर पर्याय क्रमांक 3 राजस्थान याचा आन्सर आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला आहे 5, भारतातील सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेले राज्य कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येऊन गेलेला आहे। तर भारताला सर्वात मोठा जो समुद्र किनारा लागलेला आहे तो कोणत्या राज्याचा आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात याचा आहे। तर गुजरात साधारणतः 1600 किमी इतका जो आहे तो लाभलेला आहे भारताला। सर्वात जास्त मिठाचं जर उत्पादन आपण बघितलं तर गुजरात या ठिकाणीच होतं, हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रँड ट्रक रोड हा भारतातील सर्वात लांब रस्ता आहे। प्रश्न 7 आहे आपला, भारतातील सर्वात मोठी खाडी म्हणजेच डेल्टा कोणती आहे? तर याचा जे आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 बी सुंदरबन डेल्टा ही भारतातील सर्वात मोठी खाडी आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 8, भारतातील सर्वात मोठे लेणीत वसलेले मंदिर कोणते आहे? तर पर्याय 2 कैलास मंदिर। लेणी कोणती आहे? तर वेरूळ लेणी आहे। आता ही लेणी कुठे आहे याचा आन्सर मला तुम्ही कमेंट करायचा आहे। तर सर्वात मोठी लेणी कोणती आहे? लेणीमध्ये वसलेले मंदिर तर कैलास मंदिर याचा आन्सर आहे। पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर होतं, बरोबर। पुढचा प्रश्न क्रमांक आहे आपला 9, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर कोणते आहे सर्वात मोठे वाळवंट भारतातील? पर्याय क्रमांक 2 थार वाळवंट आहेत। आता हे थार वाळवंट भारतातील आहे, तर जगातील जर बघितलं आपण तर सहारा वाळवंट आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात उंच मिनार कोणती आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 कुतुब मिनार, जी दिल्लीमध्ये आहे, ही सर्वात उंच मिनार आहे। आता या मिनाराची जर आपण लांबी बघितली तर 73 मीटर इतकी त्याची लांबी आहे। पुढचा प्रश्न क्रमांक आहे आपला 11, भारतातील सर्वात मोठे चिडियाघर, त्यालाच आपण झुलॉजिकल पार्क असं सुद्धा म्हणतो, तर सर्वात मोठे चिडियाघर कुठे आहे? आन्सर आहे कोलकाता, पर्याय क्रमांक C याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे आपला 12, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे? तर कोठे आहे? पर्याय C गोरखपूर येथे सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे, रेल्वे प्लॅटफॉर्म। पुढचा प्रश्न क्रमांक आहे आपला
13वा, भारतातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहेत? तर कोणते आहे सर्वात मोठे स्टेडियम? पर्याय क्रमांक 2 मोटेरा हे सर्वात मोठे स्टेडियम आहे. आता मोटेराचंच नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आलेले आहेत. आता हे नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे? तर अहमदाबाद या ठिकाणी आहे. हे भारतातील सर्वात मोठे मैदान स्टेडियम आहे क्रिकेटचे. पुढचा प्रश्न क्रमांक आहे आपला 14वा प्रश्न, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 सिक्कीम या ठिकाणी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या आहे. पुढचा प्रश्न आपला 15वा, भारतातील सर्वात मोठी उपनदी कोणती? उपनदी विचारला आहे, नदी नाही. नदी असेल तर त्याचा आन्सर वेगळा असणार आहे. उपनदी विचारली आहे भारतातील, तर कोणती आहे? यमुना ही भारतातील सर्वात मोठी उपनदी आहे. 16वा प्रश्न आपला, भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य कोणते आहेत? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश. या ठिकाणी सर्वात वनक्षेत्र जास्त आहे. 17वा प्रश्न आहे आपला, भारतातील सर्वात मोठा तलाव कोणता? कोणता आहे भारतातील सर्वात मोठा तलाव? तर चिल्का तलाव आहे, जो ओडिसा या राज्यामध्ये आहे. हा भारतातील सर्वात मोठा तलाव आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे आपला 18वा, भारतातील सर्वात छोटे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर कोणते आहे सर्वात छोटे गोड्या पाण्याचे सरोवर? तर डल सरोवर आहे, म्हणजेच डल तलाव आहे. पर्याय क्रमांक सी याचं करेक्ट आन्सर आहे. आणि हे तलाव कुठे आहे? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी डल तलाव आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19वा, भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 पीर पंजाब बोगदा. हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. तर साधारणतः 11 किलोमीटर या बोगद्याची लांबी आहे आणि आशियातील हा दुसऱ्या क्रमांकाचा लांब बोगदा आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20वा, भारतातील सर्वात मोठा रस्ते वाहतूक मार्गावरील बोगदा कोणता? तर रस्ते वाहतूक मार्गावरील बोगदा आणि रेल्वे बोगदा फरक आहे, जमलिंग होऊ नका. तर रस्त्याबद्दल जर बोगदा विचारला तर याचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 चेनानी नैशारी बोगदा आहे, जो 9.2 किलोमीटरचा आहे. 9.2 किलोमीटरचा आहे चैनानी नैशारी बोगदा. आणि जर रेल्वे बोगदा जर विचारला तर ते आहे पीर पंजाब बोगदा, जो 11 किलोमीटरचा आहे. प्रश्न क्रमांक 21वा, भारतातील प्राण्यांचा सर्वात मोठा मेळा कोठे आयोजित केला जातो? IMP प्रश्न आहे, परीक्षेला विचारला गेला आहे. तर भारतातील प्राण्यांचा सर्वात मोठा मेळावा जो आहे तो कोठे आयोजित केला जातो? याचा जे आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सोनपूर या ठिकाणी. सोनपूर कोठे आहे? तर बिहारमध्ये आहे. या ठिकाणी प्राण्यांचा मेळा आयोजित केला जातो आणि हा भारतातील सर्वात मोठा मेळा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक आहे आपला 22वा, भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे? तर याचा आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 3 इंदिरा गांधी कालवा. हा भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा आहे, जो राजस्थान या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23वा, भारतातील सर्वात मोठे नदीतील द्वीप कोणते आहे? याचा आन्सर काय आहे? माजुली बेट, म्हणजेच पर्याय क्रमांक ए जे आसाममध्ये आहे माजुली बेट, हे सर्वात मोठे नदीतील द्वीप आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलद्वारे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ आहे पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. त्याच्यावरती नक्की मी व्हिडिओ बनवून अपलोड करेल. 24वा प्रश्न आहे आपला, भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते? याआधी आपण सर्वात कमी लोकसंख्या पाहिली ती सिक्कीममध्ये आहे
आता सर्वात जास्त जर लोकसंख्या आपण पाहिली 2011च्या जनगणनेनुसार तर मुंबई या शहरामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. शहर विचारलेलं आहे, राज्य नव्हे. राज्य जर विचारलं असेल तर त्याचा आन्सर काय येईल याचं आन्सर मला तुम्ही कमेंट करायचं आहे. पुढचा आपला शेवटचा प्रश्न आहे आणि यानंतर मी तुमच्यासाठी प्रश्न देणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा कोणती आहे, कोणत्या देशाची आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. 4096 किलोमीटर इतक्या लांबीची रेषा भारताला या देशाची लागून आहे. आणि यानंतर शेवटचा तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे, याचा आन्सर ज्यांनाही येत असेल त्यांनी मला कमेंट करा. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? पर्याय 1 काय आहे? भाकरा धरण. पर्याय बी हिराकूड धरण. पर्याय सी इंदिरा सागर धरण आणि पर्याय 4 नागार्जुन सागर धरण. तर या चारीपैकी कोणते आहे जे भारतातील सर्वात लांब धरण म्हणून ओळखले जाते? याचा आन्सर मला तुम्ही कमेंट करायचा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.